हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मी आहे रुपालीने, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या केसांची काळजी कशी घेते। तर पहिले तर मी केसांना 2 दिवस अगोदर ऑइल लावून ठेवलेलं होतं। मी 1 दिवसच ठेवते, पण मला म्हणजे त्या दिवशी वेळ भेटला नाही हेअर वॉश करायला, म्हणून मी 2 दिवस लावून ठेवलेलं होतं केसांना ऑइल। त्याच्यानंतर मग मी आज करणार आहे हेअर वॉश। पहिले तर हेअर वॉश करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त गरम पाणी घ्यायचं नाही, पाणी थोडंसं कोमट ठेवायचं। जास्त गरम पाणी घेतलं तर केस डॅमेज होऊ शकतात। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की तुम्ही नेहमीप्रमाणे एकच शॅम्पू फिक्स करा की तुम्ही हा शॅम्पू लावत आहात तर हाच शॅम्पू तुम्ही यूज करा। घडी घडी दुसरे शॅम्पू तुम्ही जर केसांना लावले तर तुमचे केस डॅमेज होऊ शकतात। खूप जणांना अशी सवय असते की वेगवेगळे प्रॉडक्ट यूज करतात, हा नाही तर याच्यापेक्षा दुसरा बेस्ट असेल, हा नाही तर याच्यापेक्षा दुसरा बेस्ट असेल, पण तसं नाही करायचं। एकच प्रॉडक्ट यूज करायचा। मी पहिलेपासून क्लिनिक प्लस यूज करत आहे, तो मी क्लिनिक प्लसच यूज करते माझ्या केसांना। त्याच्यानंतर हेअर वॉश करताना एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची, कोणी कोणी डायरेक्ट शॅम्पू अप्लाय करतं केसांना, तसं करायचं नाही। पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये शॅम्पू टाकायचा, त्याला व्यवस्थित मिक्स करायचं, त्याच्यानंतर केसांना अप्लाय करायचं। आणि केसांना अप्लाय करायच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की म्हणजे कसं आहे, आता मी खूप ऑइल केलेला आहे, म्हणजे माझे केस खूप ऑइली होते म्हणून मला 4 शॅम्पू लागतात। जर तुम्ही जास्त ऑइल लावत नसतील तर तुमचे 2 शॅम्पूमध्ये पण होऊन जातात आणि माणसांचे तर केसांना एकच शॅम्पू इनफ होतो। मला 4 शॅम्पू लागतात केसांना हेअर वॉश करायला, कारण की ऑइली खूप असतात, त्याचं ऑइल निघत तोपर्यंत मला 4 शॅम्पू लागतात। धुवायच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकदम हात आपला सॉफ्ट ठेवायचा। कोणी खूप असं जोरजोरात केस ओढतं, त्याच्यामुळे सुद्धा तुमचे केस गळू शकता, हेअरफॉल होऊ शकतो। त्याच्यानंतर जेव्हा आपण केस पुसतो, म्हणजे केस आपण सुकवतो, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणी कोणी ना खूप जोराने रुमालाला विटळून केस असे वरती बांधतात, त्यावेळेस पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की केस एकदम हलके बांधायचे, ज्याच्याने केसांना ताण नको पडायला, ज्याच्याने केस तुटायला नको। त्याच्यानंतर तुम्ही महिन्यातून 1 वेळा का असेना हेअर ड्रायर यूज करा। जसं आपल्याला ऑक्सिजनची गरज असते तसं केसांना सुद्धा एक हवेची गरज असते। जे आपले मध्ये जे हवा आहे ते केसांना हवा लागायला पाहिजे स्केलमध्ये। तर म्हणून 1 वेळा तुम्ही महिन्यातून 1 वेळा 2-3 वेळा तर मला असं वाटतं की तुम्ही हेअर ड्रायर यूज केलं पाहिजे। मी करते म्हणून तुम्हाला सांगत आहे। हेअर ड्रायर यूज केल्याने कोणाकोणाला केसांमध्ये बघा अशी खाज पण येते घामामुळे, कोणाकोणाच्या केसांमध्ये असं घामामुळे जास्त चिपकू चिपकू होतं, म्हणून तुम्ही हेअर ड्राय करा तर तुम्हाला तसं होणार नाही। त्याच्यानंतर आपण जेव्हा हेअरला म्हणजे कोंब करत असतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की पहिले झाड्या कोंबने केस विंचरायचे आणि त्याच्यानंतर पहिले गुंथा काढून घ्यायच्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपला बारीक कोंब यूज करायचा। कोणी कोणी काय करतं, बारीक कोंबनेच केस विंचरतं, त्याच्यामुळे केस जास्त तुटतात। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। ही होती माझी सिम्पलची हेअर केअर रुटीन। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय, सी यू टुमॉरो, बाय।